महत्वाची बातमी, मनसेमधून हकालपट्टी झाल्यानंतर मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून वैभव खेडेकर यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडलेला होता। त्या पक्षप्रवेशाला आज अखेर मुहूर्त मिळाला आणि वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। या संदर्भात वैभव खेडेकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। सध्या आपल्यासोबत वैभव खेडेकर ज्यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। सर, खूप सारं स्वागत। एकंदर मनसेमधून तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि आता भाजपमध्ये पक्षप्रवेश, काय नेमक्या मनात भावना आहेत? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं गद्दारी करून बाहेर पडलेलं नाही। मला या ठिकाणी पत्र काढून बडतर्फ केलेलं आहे। माझ्या हे 30 वर्षाचं सर्टिफिकेट या ठिकाणी मला मिळालं। खरं तर ज्यावेळेला पत्र पाहिलं त्याच वेळेला मला दुःख झालं होतं, मला वाईट वाटलं होतं की मला 30 वर्ष मी ज्या संघटनेबरोबर तिथून मला दूर जावं लागतंय। जे नाती माझी निर्माण झाली होती ती नाती या ठिकाणी संपुष्टात येत आहेत, याचं मला दुःख होतं। परंतु माझ्यामधला उपजत कार्यकर्ता या ठिकाणी शांत बसत नव्हता आणि म्हणून मी कोकणामध्ये केलेलं संघटन, मिळवलेलं यश याचा विचार करता मला अनेक संघटनातनं या ठिकाणी विचारणा होत होती। परंतु भारतीय जनता पार्टीसारखा अथांग समुद्र असलेला हा पक्ष, त्याचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करतायत, राज्याचं नेतृत्व देवेंद्र भाऊ फडणवीस करतायत, संघटन आमचे रवी भाऊ चव्हाण करतायत आणि आमच्या कोकणामध्ये आक्रमकतेने काम करणारे नितेशजी राणे या ठिकाणी आहेत। त्यामुळे या सर्वांबरोबर काम करावं अशा माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा मी निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज मी या ठिकाणी माझा आज पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीला यश मिळवून देण्याचा काठोकाठ या ठिकाणी प्रयत्न करेन। येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती असेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो। तुम्ही मनसे हा पक्ष सोडला नाही, तुम्हाला काढलं असं तुम्ही म्हणताय, नेमकं कारण काय? तुमचं बोलणं झालं का राजसाहेबांसोबत किंवा राज ठाकरेंसोबत किंवा इतर नेत्यांसोबत? हे बघा, मला अजून कारण समजलेलं नाही। मी कुठल्याही पद्धतीने पक्षविरोधी काम केलं नाही, पक्षाच्या विरोधात कधी मत मांडलेलं नाही, पक्षाची चौकट मी कधी तोडलेली नाही। नेमकं कारण काय? मनसेला काय अशी गळती लागलेली आहे? आता याचा सगळ्याचा विचार खरं तर नेतृत्वाने करावा असं मला वाटतं आहे। या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते सांगू शकतील। आता माझं त्या ठिकाणी नातं संपुष्टात आलेलं आहे, अधिकचं मी काय त्या ठिकाणी बोलणार नाही। शेवटचा प्रश्न, मनसेनंतर भाजपच का निवडला? तुम्हाला ऑफर आली की? तुम्हाला हेच म्हटलं ना की भारतीय जनता पार्टी हा अथांग समुद्र राष्ट्रीय पक्ष आहे आणि याच्यामध्ये काम करण्याची एक चांगली संधी आहे, पुढे जाण्याची संधी आहे, संघटन करण्याची संधी आहे। त्यामुळे ह्या मी भारतीय जनता पार्टीची निवड केली। हे होते वैभव खेडेकर ज्यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता पुढील दिशा त्यांची ते सध्या सांगत आहेत। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।